PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग 12वा. लेखिका प्राची सोळे. मिताली समंजस आहे, ऐकेल. मंदार स्वतःची भाबडी समजूत घालत होता. नकाराचं दुःख किती जहाल असतं याचा अनुभव तो घेत होता. त्याचे डोळे पाणावले. कथा पुढे सुरू. जाणारा एक एक क्षण मंदारला युगासारखा वाटत होता. मिताली 2 दिवसात सांगते बोलली, पण ती फोन करेल का की तिच्या भावाला किंवा आईला परस्पर फोन करायला सांगून नकार देतील? काय होईल काही समजत नाही. मंदार, ये, नाश्ता लावलाय, आईने हाक मारली. मंदारला काही खाण्याची जराही इच्छा नव्हती, पण आईला आणि बाबांना त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता दिसू नये म्हणून तो आला. मंदार, खरं खरं सांग, काय झाले तुला? ते पुण्याचे पाटणकर येऊन गेल्यापासून तुझं कशात लक्ष नाहीये. 2च दिवस झालेत त्यांना जाऊन. तुला मिताली नाही आवडली का? तसं सांग बाबा. उगाच जबरदस्तीने लग्न नाही लावायचे आम्हाला. नाहीतरी 31 मुली नाकारल्यास अजूनही 32वी भर पडेल. पण मनाविरुद्ध लग्न अजिबात करू नकोस. कोणी सुखी होणार नाही, देवकी निक्षून बोलली. आई, मी कधी असं बोललो? काय बोलतेस तू? उलट जाऊ दे, त्यांचा कॉल आज येईल ना? मंदार शेवटी बोललाच. म्हणजे तुझा होकार आहे? खरंच तुला मिताली आवडली? देवकी खुश होत बोलली. अहो, ऐकलत का? आपल्या मंदारला एकदाची मुलगी पसंत आली. मितालीच्या घरच्यांनी तेव्हाच हो म्हटलंय. आता मिताली काय म्हणते त्यावर आहे. शेवटी लग्न तिला करायचे. देवकीने मंदारला पुन्हा निराशेत ढकललं. त्यांचा हा संवाद चालू होता की बाबांचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर निनाद पाटणकर नाव होते. हे बघा, निनाद पाटणकरचा कॉल येतोय. बाबा हातातला मोबाईल दोघांना दाखवत बोलले. अहो मग घ्या ना पटकन, देवकी घाई करत बोलली. हॅलो, नमस्कार निनाद. फोन कानाला लावत बाबा बोलले. नमस्कार. आम्ही तुमच्याच फोनची वाट पाहत होतो आणि कॉल आला. बाबा हसून बोलले. तिकडून निनाद काय सांगतोय हे बाबांच्या तोंडून ऐकण्यासाठी मंदार बेचैन झाला. बोला निनाद, काय म्हणताय? बाबा, मंदारला आमची म्हणजे माझी, आईची व सीमाची पसंती आहे हे त्या दिवशीच सांगितले. हो हो, माहिती ते आम्हाला. आणि बरं का निनादराव, तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की आमच्या मंदारने मितालीला पसंत केले आहे. त्याचा होकार आहे. बाबा खूप खुश होत बोलले. काय सांगताय? निनादच्या आवाजात आनंदापेक्षा आश्चर्य होते. बाबांना ते जाणवले. हो, चला, एकीकडून पसंती झाली. आम्ही उत्सुक आहोत ते मितालीचं मत जाणून घ्यायला. त्यासाठीच फोन केलाय ना. आता बाबांनाही घाई झाली होती ऐकायची. मंदारची जास्तच घालमेल होऊ लागली. त्याला राहून राहून मितालीचे ते बोललेले शब्द आठवत होते. बाबा, तुमचा मंदार दिसायला देखणा उंचपुरा आहे. भरपूर शिकलेला असून एका मोठ्या कंपनीत ऑफिसर आहे. निनाद, सांगायचं राहून गेलं बघा. आमच्या मंदारला जनरल मॅनेजरची बढती मिळाली आहे. कालच तशी अनाऊन्समेंट झाली त्याच्या ऑफिसमध्ये. हा तुमच्या मितालीचाच पायगुण आहे बरं का. ती आली काय आणि घरात सुख येते काय. बाबा,
निनादला पुढचं बोलू न देता मध्येच बोलले. निनाद ऐकत राहिला. पुढे काय बोलावे हे न सुचून तो गप्प बसला. हॅलो निनादराव, हॅलो, ऐकताय ना? पलीकडून काही प्रतिसाद न आल्याने बाबा विचलित झाले. हो बाबा, ऐकतोय मी. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मंदार अशीच यशाची शिखरे चढू दे. निनाद बोलला. बाबा आणि निनाद किती बोलतायत. मुख्य मुद्दा राहिलाच बाजूला. मिताली काय बोलली ते कळू दे तरी. मंदार वैतागला, पण तो तसं दाखवू शकत नव्हता. बोलताना बाबांचं लक्ष त्याच्याकडे गेले आणि आपलं अवांतर बोलणं चालू आहे हे लक्षात आले. तसंच देवकीकडेही त्यांनी पाहिले तर देवकी डोळे वटारून त्यांच्याकडेच बघत होती. बाबांनी लगेच नजर फिरवली. निनादराव, माझ्यासमोर मंदारची आई दोघे आहेत. आता आम्हा तिघांनाही उत्सुकता लागले, ती म्हणजे मितालीच्या उत्तराची. बाबा सरळ मुद्द्यावर आले. बाबा, ॲक्च्युली म्हणजे मला काय म्हणायचे होते, म्हणजे तुम्हाला. एक मिनिट निनादराव. बाबा तो असं ततपप करतोय हे न समजून बोलले आणि इथे मंदारच्या काळजात धस्स झाले. त्याच्या हृदयाची धडधड वेगात व्हायला लागली. बाबा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण पण मितालीचा तुमच्या मंदारला नकार आहे. तिने हे स्थळ नाकारले आहे. तुम्हाला कसं सांगावं ते समजत नव्हते, पण सांगावे तर लागणारच होते. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण आम्ही तिच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे ना तिच्या. मी आशा करतो तुम्ही समजून घ्याल. मंदार खरंच चांगला मुलगा आहे. त्याला अजून चांगली मुलगी मिळेल. प्लीज मंदार आणि काकूंना हे सांगा व मला आता अनुमती द्या. नमस्कार. निनाद बोलला व फोन कट केला. त्याने फोन बंद केला हेही बाबांना समजले नाही. मोबाईल कानाला लावून ते तसेच बसून राहिले. त्यांना असं काही न बोलता बसलेलं बघून देवकी त्यांच्याजवळ गेली. अहो, काय झालं? असे काय न बोलता बसलात? पलीकडे निनादराव आहे ना, मग बोला की काही. देवकीच्या बोलण्याने बाबा भानावर आले. त्यांनी हातातला मोबाईल खाली ठेवून दिला. बाबांच्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून काहीतरी चुकले असं मंदारला वाटले. देवकी, मंदार, आता फोनवर निनाद काय बोलला ते ऐका, असं म्हणून बाबांनी त्यांना निनादने सांगितलेले सगळं जसंच्या तसं सांगितले. ते आळीपाळीने दोघांकडे बघू लागले. आधी तर आपण बरोबर की चुकीचं ऐकलं याचं ज्ञान दोघांना झालं नाही. म्हणजे बाबा, मितालीचा नकार आलाय? तिने नकार दिला? ती नाही म्हणाली का? तिला नाही आवडलो मी? मंदारने एकच प्रश्न 3-4 वेगवेगळ्या स्वरूपात बाबांना विचारला. हो बेटा, हे खरं आहे. मितालीने नकार दिलाय. पण ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आपण दुसरी मुलगी बघू. तू मनाला लावून घेऊ नकोस. बाबा त्याला धीर देत बोलले. मंदार काही बोलण्याच्या पलीकडे गेला. त्याचं मन कणाकणाने तुटले. डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या चिंधड्या उडाल्या. त्याला खूप खूप दुःख झाले, वाईट वाटले. असं व्हायला नको होतं, त्याचं मन म्हणत होतं. बघा, मी बोलले होते ना, एक दिवस मंदारला नकार मिळेल. आता काय फायदा बाळा? जे झालं ते झालं. त्यात अडकून राहू नकोस. बघू आपण मुली. मी संध्याकाळी बापट गुरुजींना फोन करते आणि सांगते. देवकी त्याला धीर देत बोलली. आई बाबा, मी रूममध्ये जातोय आणि मला 2 तास तरी बोलवू नका. मंदार तिथून उठत बोलला. त्याच्या चालण्यातला जोश गेला होता. त्याला पाठमोरं जाताना बाबा व आई बघत राहिले.
नंतर एकमेकांकडे पाहू लागले. रूममध्ये येऊन मंदारने धाडकन दरवाजा लावून घेतला. त्याला स्वतःचा राग येत होता की स्वतःचंच वाईट वाटत होते हे कळत नव्हतं. मनाला स्वस्थता मिळत नव्हती. बेडवर झोपून तो विचार करत होता. हाताला बेडवर ठेवलेला मोबाईल लागला. कधीपासून मितालीला कॉल करायचं होतं पण राहून जातंय. आता करू का? घेईल का ती कॉल? का नाही घेणार? तिचा नकार तर आलाय, पण बोलू शकते ना? बोलून बघूया. हा विषय अजिबात काढायचा नाही. आता समजले आहे तर पुन्हा विचारण्यात काही फायदा नाही. काही विचार करून त्याने मोबाईल उचलला. मितालीचा नंबर काढला व डायल केला. रिंग वाजत होती, पण मंदारच्या हृदयाचे ठोके वायुवेगाने दौडत होते. तो कॉल आन्सर होण्याची वाट पाहू लागला. क्रमाश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकण्यास मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. मनपूर्वक धन्यवाद.